हॅलो नमस्कार, तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी तुम्हाला 40 इंच छातीचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग दाखवणार आहे बघा। तर हे माप मी अंगावर घेतलेलं आहे। तर हे बघा, इथे काष्टा साडीवरचा पीस आहे आणि त्याच्यामध्ये बाही वेगळी कटिंग करून दिलेली आहे आणि अस्तर आहे। तर बघा, इथे माप दाखवते मी तुम्हाला। तर बघा, पूर्ण उंची आहे 14.5 इंच, छाती आहे 43 इंच, कमर आहे 39 इंच, शोल्डर आहे 5.5 आणि बाही उंची 4, दंडघेर 14, मागचा गळा 10, पुढचा गळा 6 इंच। तर इथे काय करायचं बघा, छाती आणि कमरमध्ये आपल्याला अंगावर जर माप घ्यायचं असेल तर 1 इंच आपल्याला पेपर कटिंग करताना 1 इंच एक्स्ट्राने आपल्याला पेपरवर माप टाकायचं आहे, कमरेचं आणि छातीचं दोन्हीचं सुद्धा। तर इथे 43 इंचाची छाती आहे, तर आपल्याला 44 इंचाचं माप घ्यायचं आहे आणि 40 इंचाची कमर घ्यायची। तर बघा, पूर्ण उंची आहे 14.5 इंच, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 15.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे। टेप न हलवता पुढचा गळा टाकायचा 6 इंचावर। बघा, 6 इंचावर मी एक मार्किंग केलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच, म्हणजे 5.5 इंचाचा शोल्डर। त्याच्यानंतर खालून गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच आणि राहिलेला ह्याच्यात आपल्याला शोल्डर। तर इथे गळा उंची टाकली आहे 6 इंच, तर तिथून आपल्याला वरती 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि इथे एक बॉक्स तयार करून पुढच्या गळ्याला गोल आकार किंवा तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता। तर इथे मी गोल आकार दिला आहे। त्याच्यानंतर बघा, इथे आपल्याला 5.5 इंच मुंडा टाकायचा आहे। तर कॉमन मी सगळ्यांसाठी 5.5 इंच मुंडा टाकते। जर गळा खूपच ब्रॉड वगैरे असेल तर मुंडा 6 इंच घेते। तर इथे बघा, 44 इंचाचा चौथा भाग घ्यायचा 11 इंच, तर खाली व्यवस्थित टेप ठेवून आपल्याला मुंड्यापासून वरती मार्किंग करायचे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। त्याच्यानंतर बघा, कमर आहे 40 इंच, तर 40चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 10 इंच। तर 10 इंचावर बघा मी टेप ठेवला आहे आणि व्यवस्थित आपल्याला एक लाईन ओढून पुन्हा 1 इंच आपल्याला मागच्या टक्ससाठी घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी। आता हे मार्जिन आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर बघा, इथे मी मार्जिन जोडून घेतलेलं आहे। पुन्हा आता बघा, आपल्याला इथे मागचा मुंडा टाकायचा आहे 1.5 इंचावर, कोपऱ्यापासून आपल्याला टेप ठेवायचा आणि 1.5 इंचावर मागचा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तसंच आपल्याला अर्धा इंच त्याच मुंड्यापासून खाली घेऊन आपल्याला अर्ध्या इंचावर पण पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। बघा, इथून आपल्याला 2.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आतल्या साईडला। बघा, मी इथे आतल्या साईडला मार्किंग केलं आहे आणि इथून आपल्याला जे 2.5 इंच आहे ते दोन्ही साईडला जोडून घ्यायचं आहे। बघा, वरून आणि खालून 2.5 घ्यायचं आहे। पुन्हा बघा, इथून आपल्याला 1 इंच पुन्हा पुढे एक मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे बघा, आणि इथे एक तिरकी लाईन ओढून घ्यायची। ही झाली आपली योगपट्टी। पुन्हा कटोरी करण्यासाठी आपल्याला 7 इंचावर मार्किंग करायचं आहे बघा, आणि बघा 7 इंचावर मार्किंग केले। पुन्हा इथे 2.25 इंचावर मार्किंग करायचं आहे। बघा, खालच्या मुंड्यापासून आपल्याला जो पुढचा मुंडा आहे तिथून आपल्याला 2.25 इंचावर, पुन्हा इथे 5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा, असा गोलाकार। तुम्हाला जर आतल्या साईडला घ्यायचं असेल तुम्ही आतल्या साईडला घेऊ शकता। इथे 11 इंचावर मार्किंग केलं आहे, 10.5 इंचाचा टक्स आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, 11 इंचावर मार्किंग केलं। इथे कटोरीला फक्त टक्स लाईन जोडून घेतली। इथे मी 1/2 इंच घेतले बघा, शोल्डर उतरू नये म्हणून मी इथे 1/2 इंचावर एक अशी तिरकी लाईन ओढून घेतली आणि इथे आता आपण पेपर कटिंग करूयात। तर इथे मी पहिल्यांदा साईडची सगळी कटिंग करून घेते। बघा, इथे मी पहिले साईडने सगळी कटिंग करून घेते। खूप सोपी पद्धत आहे, तुमच्या सहज लक्षात येईल आणि व्हिडिओ बघताना पूर्ण बघा आणि एकदम बारकाईने बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। कारण बारीक सारी गोष्टी जर राहिल्या तर ब्लाऊज बिघडू शकतो, म्हणून बारकाईने व्हिडिओ बघा। तर इथे बघा, मी 2 भाग करून घेतले, मागचा आणि पुढचा भाग वेगळा करून घेतला आहे बघा। ह्याच्यानंतर जो आपला मागचा मुंडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने। पुन्हा ही योगपट्टी आपल्याला कटिंग करून घ्यायची। त्याच्यानंतर पुढचा गळा कट करून घ्यायचा आपल्याला आणि हे आपल्याला कटोरी कट करून घ्यायची बघा, अशा पद्धतीने। आता आपल्याला बघा, हा मुंडा योगपट्टी आणि
मागचा भाग निघाला आहे. तर आता कटोरी आपल्याला बघायची. तर कटोरीसाठी बघा इथे मी व्यवस्थित आपल्याला सरळ आपल्याकडे बघा सरळ लाईन करून कटोरीची मार्किंग करून घ्यायची. सरळच ठेवायची कटोरी आणि व्यवस्थित मी मार्किंग करून घेतली आहे तशीच. तर बघा इथे आपल्याला जी टक्स लाईन आहे ती सुद्धा मी जोडून घेते. आणि इथे आपल्याला पहिला जे आपण कटोरी जोडणार आहे बघा इथे आपल्याला 1/2 इंच शिलाईसाठी फक्त एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा 1/2 इंच. त्याच्यानंतर बघा इथे मी 1.5 इंच घेतले वाढून आणि ह्या 1.5 इंचाचा तसाच मी मध्य काढते. तर हे 9 इंच भरले पूर्ण, तर 4.5 इंच मध्ये. त्याच्यानंतर बघा 4.5 इंच मध्ये पुन्हा ही लाईन सरळ मध्यापासून खाली घेतली आणि बघा इथून आपल्याला बघा जी आपली जुनी कटोरी ठेवली होती तिथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं. इथून आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आणि हे आपल्याला जोडून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. बघा आता मी कटोरी पूर्ण कट करून घेते. पेपर डबल होता, मी तो पूर्ण ओपन करून घेतला आहे बघा आणि साईडने पूर्ण मी कटिंग करून घेते. बघा इथे आता कटोरीच्या टोकाला टोक जोडून बघायचं आहे बघा. आणि जर थोडंसं एक्स्ट्रा झालं असेल तर ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपली कटोरी तयार आहे. त्याच्यानंतर आपली बाही घ्यायची. तर बाहीचा ते पेपर मी फोल्ड केला आहे बघा आणि इथे हे टाकले मी बाही उंची टाकली. तर बाही उंची आहे 4 इंच तयार. त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतले म्हणजे 5 इंचावर मी मार्किंग केलं. पुन्हा तिथूनच आपल्याला 3.5 इंच आतमध्ये मार्किंग करायचं आहे. आणि बघा आता इथे दंडगीर आहे 14 इंच. तर 14चे निम्मा घ्यायचं आपल्याला 7 इंच. तर 7 इंचावर मी एक मार्किंग करते आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेते. पुन्हा बघा इथून आपल्याला हे 3.5 इंच आतमध्ये घेतले. तिथून आपल्याला बघा 44 इंचाची छाती आहे. त्याचा आपल्याला 5वा भाग करायचा म्हणजे 8.8 इंच किंवा 8.25 इंचावर तुम्ही एक लाईन ओढू शकता. बघा इथे मी 8.25 इंचावर एक लाईन ओढली. पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं आणि हे मार्जिन आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता हे 8.25 इंचाचं आपल्याला मध्य काढायचं आहे. तर व्यवस्थित असं दुमडून आपल्याला मध्य घ्यायचं आहे. पुन्हा तेच आपल्याला इथे सुद्धा घ्यायचं आहे बघा तेवढाच मध्य आणि इथे चौकोन तयार करून घ्यायचं आणि चौकोनाला आपल्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा बघा 1-1 इंचावर. मी इथे 1-1 इंचावर आकार देऊन घेतला आणि हा 1 इंच आहे 1 नंबरचा. तिथे आपल्याला मागचा भाग बाहीची मागचा मुंडा कट करून घ्यायचा बघा. ही झाली आपली बाहीची मागची बाजू. पुन्हा पेपर आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे बघा आणि इथे आपल्याला बाहीचा पुढचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर खूप सोपी अशी बाही आणि पटकन अशी होते बघा. इथे जर थोडंसं खालीवर झालं असेल तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी मुंड्यातली शिलाई असते ती खालीवर व्हायला नको म्हणून. हे बघा ही सगळी पेपर कटिंग तयार आहे. तर इथे बघा मी आता अस्तर कटिंग करते. तर अस्तर कटिंग करण्यासाठी इथे डबल फोल्डमध्ये अस्तर घेतले बघा आणि अस्तरची बंद बाजू ही माझ्याकडे केली आणि ओपन बाजू मी समोर केली. तर एक पार्ट मी तुम्हाला सगळं दाखवते मार्किंग करून. तर हे बघा कमरेची बाजू मी व्यवस्थित खालच्या साईडला ठेवली आणि व्यवस्थित असं मी ठेवून मार्किंग करून घेते बघा. पूर्ण साईडने आपल्याला आहे तेवढं तसंच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी आहे तसं मार्किंग करून घेतलं आहे बघा. बघा आता हे मार्किंग केलेली बाजू आपली जी आहे ती खालच्या बाजूला ठेवून आपल्याला उलटी ठेवून व्यवस्थित आपल्याला मुंड्याची बाजू मार्किंग करून घ्यायची. तर बघा मी शोल्डर आणि हा भाग मी आहे तसा मार्किंग करून घेतला आहे आणि इथे बघा जी आपण कटोरी जोडणार आहे तिथे फक्त मी 1/2 इंच वाढवते
बघा ह्या साईडला मी 1/2 इंच असं वाढवून घेतलं आहे. आणि तसंच आपल्याला पुढे 1/2 इंच यायचं आणि 1/2 इंच वाढवायचं बघा. बघा अशा पद्धतीने ते मी तुम्हाला लिहून दाखवते. इथे मी 1/2 इंच वाढवले असं लिहून ठेवले बघा बाण करून. तर खूप सोपी अशी पद्धत आहे. तर एवढंच वाढवायचं. त्याच्यानंतर बघा आपल्याला कटोरी तिरकी ठेवायची. तर तिरक्या साईडने व्यवस्थित मी अशी ठेवून घेतली बघा. टोक व्यवस्थित आपल्याला या साईडला करायचे आणि अशा पद्धतीने तिरकी ठेवून कटोरी मार्किंग करून घ्यायची. पुन्हा योगपट्टी बघा. योगपट्टी मी आहे तशीच ठेवून मार्किंग करते, कारण योगपट्टीमध्ये आणि बाहीमध्ये आपल्याला कशामध्येच वाढ करायची नाही, फक्त आपल्याला मुंड्यामध्ये वाढ करायची. आणि मी हे कट करून घेतले बघा सगळं. आणि सगळी अस्तर माझं कट करून झाले सगळे पार्ट. त्याच्यानंतर बघा मी इथे बघा आता गळा घ्यायचा असेल तर तुम्हाला गळा खोली किती घेऊ शकता, 10 इंच, इथून 2.5 इंच. आणि हा बॉक्स आपल्याला इथे जोडायचा आहे आणि तुम्ही पाहिजे तसा गळ्याला आकार देऊ शकता. तर बघा इथे साडीतला पीस आहे. तर हा पीस आहे काष्टाच्या साडीवरचा. तर ते आता आपल्याला काय करायचं, पहिले मागची बाजू मांडून घ्यायची. तर ही बाई मी मागच्या गळ्यासाठी ठेवलेली आहे. तर ती पहिल्यांदा ही काठ आहे ती मागच्या गळ्यासाठी ठेवलेली आहे. तर ही काठ पहिले आपल्याला कट करून मग कट करायचं बघा. तर इथे मी कट करून घेते. तर आता आपल्याला कट करताना कधीसुद्धा अर्धा किंवा 1/2 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवूनच सगळे पार्ट कटिंग करायचे. फक्त साडीतला पीस अस्तरच्या ब्लाऊजचा जर कपडा असेल तरच आपल्याला तसं करायचं आहे, कारण सिल्क कपडा असल्यामुळं जास्त खेचलं जाऊ नये म्हणून आपल्याला अर्धा किंवा 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवूनच अस्तर ठेवून ब्लाऊज करायचा आहे. तर इथे मी सगळं पार्ट कटिंग करून घेते बघा. बघा हे कटोरी कटिंग करून घेतली. खूप छोटा असा कपडा आला होता बघा साडीमधला, पण तरीसुद्धा त्यांनी बाही वेगळी दिली होती म्हणून बसला. नाही तेवढं मोठं ब्लाऊज बसत नाही, थोडी आपण ॲडजस्टमेंट केली की बसतो. ते बघ इथे कटोरी मी योगपट्टीसुद्धा कट करून घेते बघा अशा पद्धतीने. आता हे बघा इथे आपली बाही आहे, तर बाहीसुद्धा मी कट करून घेते. तर बघा इथे आपल्याला बाही ठेवून घ्यायची व्यवस्थित. आपल्याला किनार मांडूनच बाही कट करायची बघा. इथे थोडी उलटी झाली म्हणून सरळ घेते. ते बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून ठेवायचे. बघा अशा पद्धतीने. तर ही झाली आपली बाही बघा. आता आपले सगळे पार्ट कटिंग करून झाले. ते बघा हे मी दोन्ही किनारी आहेत ते मागच्या गळ्यासाठी ठेवलेत. तर इथे सगळे आपले पार्ट कटिंग झालेत. धन्यवाद.